बघा किती सुंदर रोड आहे मित्रांनो। हा थोडा कच्चा रस्ता सुरू झाला। बघा किती सुंदर असं दृश्य दिसतंय समोर। तर मित्रांनो आपण फायनली पोहोचतोय नाटे या गावात। तुम्ही पाहू शकता किती छोटा आणि सुंदर रस्ता आहे। हा बघा सनसेट। लवकर डे लाईटमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे रत्नागिरीला। तर नमस्कार मंडळी, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे VS ट्रॅव्हल। आणि फायनली तो दिवस आलेला आहे। तो दिवस म्हणजेच राईडचा दिवस। आता आपण आहोत कोकणात आणि आपला असा प्लॅनिंग झालाय की आपण जाताना म्हणजेच मुंबईला जाताना कोकण कोस्टल रोडने जाऊ, म्हणजे ती आपली राईड पण होईल आणि चांगले चांगले प्लेसेस बघायला मिळतील। आणि आपला असा प्लॅनिंग झालाय की आता आपण आहोत राजापूरला आणि वाजले सकाळचे 8, म्हणजे इथून जायचं आपल्याला तारकर्लीला। तारकर्ली आहे इथून 150 किलोमीटर। तारकर्लीला पोहोचेपर्यंत आपल्याला 10 तरी वाजतील आणि तिथून आपल्याला जायचंय कुणकेश्वर, आणि कुणकेश्वर वरून जाऊ आपण कशेळी बीच। कशेळीचा सनसेट पॉइंट बघू आणि तिथून मग रत्नागिरी सिटीमध्ये जाऊ, तिथे स्टे करू आणि मग उद्या आरेवारे बीच करून आपण मुंबईसाठी निघू। तर मग भेटूया डायरेक्ट बाईकवरच। ओके, तर नमस्कार मंडळी, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर फायनली आपण निघालो राजापूरवरून आणि वाजले सकाळचे 9। तर प्लॅनिंग असं असणार आहे की आता पहिल्यांदा आपण जाऊ पेट्रोल पंपवर, तिथे पेट्रोल भरू आणि मग पुढच्या प्रवासाला निघू। पेट्रोल पंप जवळच आहे, त्यामुळे आपल्याला जास्त लांब जायची गरज पडली नाही। तर मंडळी फायनली आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि इथून आपण निघालेलो आहोत तारकर्लीसाठी। तर इथून तारकर्ली आहे टोटल 125 किलोमीटर, म्हणजेच आपल्याला तिकडे पोहोचण्यासाठी 2 तास तरी लागतील। तर मित्रांनो, हा जो समोर दिसतोय तो आहे मुंबई गोवा हायवे। राजापूरच्या पुढे गोव्याला जाताना हा पूर्णपणे रस्ता बनला आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती छान असं काम झालं आहे रोडचं। तर आपणाला अजून 5 किलोमीटर नंतर राईट मारायचं आहे, म्हणजेच तारकर्लीसाठी आपल्याला मुंबई गोवा हायवेला एक्झिट करायचं आहे। तर मित्रांनो फायनली आपण मुंबई गोवा हायवेला एक्झिट केलं आहे आणि या रस्त्याला घुसलो आहे। हा बघा किती सुंदर असा रस्ता आहे, गावागावातून जातो हा रस्ता। आणि रस्त्याच्या बाजूला पाहू शकता किती ग्रीनरी आहे, पूर्ण हिरवे हिरवे दिसतं। खरं सांगू का मित्रांनो, या गावाकडच्या रस्त्यामधून आपण बाईक चालवतो ना, तर खूप छान अशी फिलिंग येते मनामध्ये, म्हणजेच खूप मनाला सुखावणारा असा हा रस्ता आहे। तुम्ही पाहू शकता किती असं रस्त्याच्या बाजूला ग्रीनरी आहे आणि त्यातून आपण आपली बाईक चालवतोय। हेच आहे कोकणाचं खरं सौंदर्य। बघा किती बाजूला झाडं आहेत आणि त्या झाडांमधून हा सुंदर असा रस्ता। तर मित्रांनो आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत तारकर्लीला। तर इथून 2 किलोमीटर तारकर्ली बीच आहे, तिथे जाऊ आधी आणि तिथे ब्रेकफास्ट करू आणि थोडं बीच एक्सप्लोअर करू। खूप छोटा असा रस्ता आहे इकडे, त्यामुळे ट्रॅफिक थोडं जाम होतं आणि तुम्ही पाहू शकता आपण ज्या रस्त्याने जातोय त्याची रुंदी किती छोटी आहे। 2 गाड्या एका टायमिंगला मुश्किलीने पास होतील। आणि फायनली आपण पोचलेलो आहोत तारकर्ली बीचला। वाजले सकाळचे 9:45 झालेत। तर मग आपण थोडं बीच एक्सप्लोअर करू आणि मग ब्रेकफास्ट करून इथून निघू। तर मंडळी आपण आता आलो आहे तारकर्ली बीचला। हे बघा खूप सुंदर असं बीच आहे हे, आणि इथून ॲक्च्युली सिंधुदुर्ग किल्ला जो आहे तो इथून दिसतो। म्हणजे मला झूम करून दाखवतो। हा बघा थोडा ब्लर दिसतोय आणि खूपच सुंदर असं बीच आहे हे। मला तर खूप आवडलं, एकदम साफ सुथरं आणि इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण खूप सारे होतात। तर छान बीच आहे, मुंबईवरून खूप लोक येतात इकडे।
वीकेंड असल्यामुळे पहा किती गर्दी आहे इकडे. वीकेंडला मुंबई पुण्यावरून खूप सारे टुरिस्ट येतात इकडे आणि इकडे येऊन वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करतात. आता खूप सारी लोक गोव्याला न जाता इकडेच येतात. चला तर मग आता थोडा ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ आणि मग इथून पुढच्या प्लेसला निघू. तर मित्रांनो, आपण बीचवरच ब्रेकफास्टसाठी थांबलोय. तर मित्रांनो, फायनली आपला ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि आपण निघालेलो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. तर पुढचं डेस्टिनेशन असं असणार आहे की आपण इथून जातोय कुणकेश्वर मंदिरला आणि आपण कोस्टल रोड यूज करूनच जाऊ. तर बघूया हा रोड कसा असेल, कारण मी पण या रोडला पहिल्यांदा कधी आलो नाही आणि आता इथून तारकर्लीमधून आधी बाहेर पडूया आणि मग कोस्टल रोडला एंट्री करूया. वाजलेत सकाळचे 11 आणि इथून कुणकेश्वर आहे 45 किलोमीटर्स, म्हणजे आपल्याला 1 ते 1.5 तास लागेल इथून कुणकेश्वरला पोहोचण्यासाठी. बघा मित्रांनो, किती छोटा रोड आहे. रोडच्या बाजूला घरं आहेत आणि आपण मधून जातोय. रोड छोटा आहे बट किती सुंदर असं वातावरण आहे इकडे कोकणामध्ये. तुम्ही पाहू शकता किती फुलझाडे आहेत घराच्या समोर आणि घरं किती सुंदर आहेत, तुम्ही बघा. तर इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि हा बघा, हा आहे कोस्टल रोड, म्हणजेच याच रोडने आपण कुणकेश्वरला जाणार आहोत आणि कुणकेश्वरच्या पुढे पण हाच रोड आपल्याला घेऊन जाईल. बघा किती सुंदर रोड आहे मित्रांनो, सरळ आणि देखणा रोड आहे आणि खूप छान वाटतंय बाईक चालवायला. एकदम स्ट्रेट रोड आहे आणि रस्त्याला खड्डे पण नाही आहेत. खूप छान वाटतंय. रस्त्याच्या आजूबाजूला पूर्ण झाडे आहेत. हाच आहे तो कोस्टल रोड जो खूप फेमस झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रोड आहे आणि टर्निंग्स पण नाही आहेत जास्त. खूप छान वाटतंय. सुंदर अशी फिलिंग आहे या रोडला बाईक चालवताना आणि आपण खूपच एन्जॉय करतोय हा रोड. ही बघा मित्रांनो, किती सुंदर अशी घरं आहेत रस्त्याच्या बाजूला आणि ही झाडं, त्यामध्ये नारळी पण आहेत, फणस आहेत, आंबे आहेत. म्हणजेच कोकणातलं एक निसर्गरम्य वातावरण समोर दिसतंय. तर मित्रांनो, समोर जी दिसते ती आहे आपल्या कोकणातली लाडकी लालपरी, म्हणजेच कोकणातली बस, जी खूप फेमस झाली आहे. खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये आणि रील्समध्ये तुम्ही पाहिला असालच आणि खूप सुंदर अशी आहे. कधी केलाय का प्रवास तुम्ही या लालपरीमधून? आणि हे बघा कुत्रे मित्रांनो, खूप त्रास येतात राईडला. खूप वेळा असे गाडी समोर येतात आणि मग अर्जंट ब्रेक करावा लागतो. तर मित्रांनो, समोर बघा किती सुंदर असा रोड दिसतोय, खूप सुंदर आणि मनाला भावून टाकणारा असा रोड आहे हा. आता वाजले दुपारचे 12. आपणाला इथून 2 किलोमीटर नंतर लेफ्ट मारायचं आहे, म्हणजे तिथून कुणकेश्वरसाठी 7 ते 8 किलोमीटर असेल. म्हणजेच आपण पुढच्या अर्ध्या तासात कुणकेश्वर मंदिराच्या इथे असू. तर मित्रांनो, हा बघा समोर जायचा रस्ता आणि इथून आपणाला लेफ्ट मारायचं आहे. इथून लेफ्ट मारून मग कुणकेश्वर जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आहे. बघा किती सुंदर रोड आहे मित्रांनो. कोकणातले रस्तेच एवढे सुंदर आहेत ना की तुम्ही एकदा तरी कोकण कोस्टल राईड करून बघा, कारण खूप छान अशी सुंदर अशी फिलिंग येते इकडे गाडी चालवताना आणि खूप सुंदर असे नजारे दिसतात सगळीकडे. मला खूप छान वाटतं इकडे गाडी चालवायला. हा खूपच ओपन रोड आहे. रोडला अजिबात ट्रॅफिक नाही आहे, अजिबात गाड्याच नाही आहेत. तुम्ही पाहू शकता, जेव्हा आपण मुंबईमधून येतो, मुंबईमध्ये आपणाला खूप जास्त ट्रॅफिकमध्ये, जास्त गाड्यांमध्ये बाईक चालवण्याची किंवा कोणतीही गाडी चालवण्याची सवय झालेली असते आणि त्यानंतर आपण कोकणात येऊन अशा रोडला गाडी चालवतो ना, तेव्हा त्याची एक फिलिंगच अलग असते. तर पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे कुणकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. हा पाहू शकता, हा जो रस्ता आहे तो कुणकेश्वर मंदिराकडे जातो. मित्रांनो, रस्त्याच्या लेफ्ट साईडला बघा किती छान असा नजारा दिसतोय. म्हणजेच हा जो रोड आहे ना, कोस्टल रोड, तो समुद्राच्या एकदम बाजूनेच येतो आणि या रोडला जागोजागी असे नजारे दिसतात.
तर फायनली आपण कुणकेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि इथेच कुठेतरी बाईक पार्क करून मग आपण कुणकेश्वरचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ते पुढे जे फ्लॅग दिसतात ना, तिकडे आहे कुणकेश्वराचं मंदिर. मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर आपण आपली बाईक पार्किंग केली आहे आणि आता जाऊन कुणकेश्वराचं दर्शन घेऊयात. तर मंडळी, फायनली आपण कुणकेश्वर मंदिराकडे पोहोचलो आहोत आणि हे बघा माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हे कुणकेश्वर मंदिर आहे आणि हे कुणकेश्वराचं एक सुंदर बीच आहे. खूपच छान दिसतं इकडून आणि खूपच साफसुथरं आहे. त्यात मुंबईवरून पण खूप सारे लोक येतात इकडे पर्यटनासाठी. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2. तर आपणाला खूप लांबचा असा प्रवास करायचा आहे, त्यामुळे लवकर निघालं पाहिजे. म्हणून आपण इथे जास्त न थांबता लगेच निघालो आहोत रत्नागिरीसाठी. तर रत्नागिरीला पोचण्याआधी मध्ये कशेरीचा सनसेट पॉईंट लागतो. तो सनसेट पॉईंटला जाऊन मग तिथे थोडा एक्सप्लोअर करून मग पुढे रत्नागिरीला जाऊन स्टे करण्याचा आपला प्लॅनिंग आहे. आणि बघा किती सुंदर असं मंदिर दिसतंय या रोडने, तुम्ही पाहू शकता समोर. आणि मंदिराच्या बाजूला ते बीच होतं, ते खूपच सुंदर असं दिसत होतं. आणि आपल्याला जास्त काही एक्सप्लोअर करता आलं नाही, कारण वेळेची कमतरता असल्यामुळे आपल्याला रत्नागिरीला लवकरात लवकर रात्र होण्याच्या आधी पोचणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण लवकरात लवकर निघालो इकडून. तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा नजारा दिसतोय. हा आहे कोकणचा कोस्टल रोड आणि हेच या रोडचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला जागोजागी असे सुंदर असे स्पॉट्स, असे सुंदर असे नजारे दिसतील आणि बाईक चालवायला तर खूपच मजा येते या रोडला. आणि किती क्लिअर बीच दिसतं इकडून आणि हीच मजा आहे मित्रांनो. किती सुंदर असा स्पॉट आहे. म्हणूनच ही कोकण कोस्टल राईड माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. मला हेच सगळे नजारे बघायचे होते आणि हेच सगळे अनुभव घ्यायचे होते. किती छान असा बीच आहे, पाहू शकता तुम्ही समोर. मित्रांनो, हा जो कोकण कोस्टल रोड आहे ना, तो याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला जागोजागी असेच मंत्रमुग्ध करणारे नजारे दिसतील. दुपारचे 2 वाजून गेलेत. इथून कशेरीचा सनसेट पॉईंट 65 किलोमीटर्स, म्हणजेच 2 तास तरी लागतील इथून तिथे पोचायला. म्हणजेच 5 वाजेपर्यंत आपण कशेरी सनसेट पॉईंटला पोचू. बघा किती सुंदर रस्ते आहेत आपले कोकणातले आणि मला खूप छान वाटतं इथून बाईक चालवताना. खरं तर मनामध्ये अशी प्राऊड फिलिंग होते ना, आपण कोकणातले आहोत म्हणून. तर मित्रांनो, समोर पाहू शकता, यालाच म्हणतात कोकणचं सौंदर्य. हा किती सुंदर असा ब्रिज आहे बघा मित्रांनो. हे बघा या साईडला आणि मग या साईडला बघा किती सुंदर असं वातावरण आहे कोकणामध्ये. कोकणामध्ये जागोजागी असे सुंदर सुंदर स्पॉट्स आहेत आणि हे सुंदर सुंदर रस्ते जे हिरवळीच्या मधून जातात. कुठे मिळेल हे सगळं? हे सगळं कोकणातच मिळेल आणि त्यातून आपण राईड करतो. अशक्य सुंदर असे रोड आपल्या समोर आहेत आणि त्यातून आपण राईड करतोय. खूपच छान वाटतंय. हा बघा, हा किती छान असा टर्निंग आहे. आणि मित्रांनो, परत एकदा समोर दिसते ती आपली कोकणची लाडकी लाल परी. हा जो कोस्टल रोड आहे ना मित्रांनो, तो एक प्रकारचा शॉर्टकटच आहे आणि आपण एवढ्या कमी वेळात 20 ते 25 किलोमीटरचं अंतर कापलं आहे. आणि इथून कशेरी सनसेट पॉईंट 40 किलोमीटर आहे फक्त. आता समजलं लोक कोकण कोस्टल राईडचं काय एवढं नाव घेतात, कारण हा रोड पाहू शकता पूर्ण ओपन रोड आहे समोर. आणि या रोडला आपली बाईक चालवून मी तर एकदम मंत्रमुग्ध झालो आहे. खरंच खूप छान वाटतं आहे, कारण असे नजारे मी पहिल्यांदा कधीच बघितलेले नाहीत, खासकर कोकणामध्ये.
आणि मला वाटलं नव्हतं की कोकणामध्ये असे पण रोड मिळतील आणि एवढे सुंदर रोड आहे तिकडे. म्हणजे बघून मी भावूक झालो आहे, कारण खूप छान अशी फिलिंग आहे इकडे आपण आपली बाईक चालवतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही या रोडचे आता थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स बघा. तर बघा मित्रांनो, हा थोडा कच्चा रस्ता सुरू झाला आणि हा रस्ता किती लांबीपर्यंत कच्चा असेल हे आपणाला काहीच माहिती नाही आहे. बट आपण जातो आहे या रस्त्याने. आय थिंक हा शॉर्टकट आहे. गुगल मॅपवर दाखवत होतं लेफ्ट, म्हणून मग मी लेफ्ट घेतला आणि या रस्त्याला लागलो. पुढे बघूया पक्का रस्ता भेटतो काय. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे मित्रांनो, कोकणात येऊन आपणाला ऑफरोडिंग करायची पण संधी मिळाली आहे. जवळजवळ 1 किलोमीटर होऊन गेला आहे तरी हा कच्चा रस्ता काही संपत नाही. आय थिंक पुढे 3-4 किलोमीटरपर्यंत हा कच्चा रस्ता असेल. तर मित्रांनो, फायनली हा आता पक्का रस्ता चालू झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रोड आहे. छोटा आहे खूप, पण खूप सुंदर आहे. कोकणामध्ये प्रत्येक गोष्ट अशी कोरल्यासारखी आहे ना मित्रांनो, की इकडचं सौंदर्य पाहिलं ना की बाकी सगळं विसरायला होतं. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशक्य सुंदर असा रोड आपल्या समोर आहे आणि त्यातून आपण राईड करतोय. खूप छान अशी फिलिंग आहे. आणि आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत नाटे या गावात. हा इकडून रत्नागिरीला जाणारा शॉर्टकट असावा आय थिंक, कारण हा पाहू शकता किती छोटा रोड आहे. तर गुगल मॅपवर असं दाखवत होतं, तर मी गुगल मॅपला फॉलो करून या रोडला आलो. बट हा चांगला रोड आहे. थोडासा 2 किलोमीटर कच्चा रोड मिळाला, पण नंतर असा पक्का रोड असेल तर मग बाईक चालवायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, आपण आता परत मेन रोडला लागलो आहे आणि इथून नाटे आय थिंक 20 किलोमीटर असू शकतं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती छान रोड आहे. हे सगळे एक्सप्लोअर करण्यासाठी आपण कोकणात आलो होतो आणि कोकण राईड करण्याचा हाच आपला उद्देश होता. तो उद्देश आता कंप्लीट झाला आहे. तर मित्रांनो, बघा किती सुंदर असे ब्रिज आहे तिकडे आणि थोड्या वेळापूर्वीच असा सेम ब्रिज इथे दिसला होता. तर असे सुंदर ब्रिज आपल्याला कोकणामध्ये जागोजागी मिळतात. तर बघा किती सुंदर असं दृश्य दिसतंय समोर, मनाला भावून टाकणारं दृश्य आहे. तर मित्रांनो, आपण फायनली पोचतोय नाटे या गावात. मला वाटते इथून 2 किलोमीटर असेल. आपण फायनली पोचलोय नाटे या गावात. तुम्ही समोर पाहू शकता. नाटे म्हणजेच मच्छीसाठी फेमस असं ठिकाण आपल्या रत्नागिरीमधलं. तर मच्छीमारी करणारे लोक इकडे जास्त प्रमाणावर आहेत आणि इकडेच जवळच मच्छीच्या बोट पण लागतात, त्यामुळे मच्छी खूप कमी दरात अशी मिळते. जर तुम्हाला फ्रेश मच्छी पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता, कारण इकडे फ्रेश मच्छी खूपच कमी दरामध्ये मिळते. आणि तुम्ही समोर पाहू शकता रस्त्याच्या बाजूला किती हिरवळ आहे. हे सगळं बघण्यासाठीच आपण कोकणामध्ये येतो. आणि आता या सीझनला, आता तर मान्सून पण नाही आहे, तर तरीसुद्धा इकडे किती हिरवळ आहे तुम्ही पाहू शकता. आणि मग तुम्ही विचार करा की मान्सून सीझनला इकडे किती हिरवळ असेल, म्हणजे किती सुंदर असं वातावरण होत असेल. तर मित्रांनो, आता आपण आडिवरे क्रॉस केलं आहे आणि आपणाला पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा आहे, म्हणजेच या रोडला एक्झिट करायचं आहे. आणि तिथून मग पुढे 4 किलोमीटर आतमध्ये कशाही सनसेट पॉईंट आहे. तर हा बघा समोर, आपण इथून लेफ्ट घेतो आहे आणि हा छोटा रस्ता जो जातो तो गावातून जातो तिकडे कशाही सनसेट पॉईंटसाठी. हा रोड बघा किती छोटा आहे मित्रांनो, पण जसा छोटा आहे तसा तो सुंदर पण आहे. तर आपण इथून लेफ्ट घेतोय
आणि हा कच्चा रोड चालू झाला आहे. बघूया किती पुढेपर्यंत हा कच्चा रोड असेल. तुम्ही पाहू शकता किती छोटा आणि सुंदर रस्ता आहे आणि इथून 2 किलोमीटर आहे फक्त कशेई सनसेट पॉईंट. आणि हा रस्ता जंगलातून जातो. तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या आजूबाजूला. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत कशेई सनसेट पॉईंटला. इथे समोरच कशेईचा सनसेट पॉईंट आहे. तर पुढे कुठेतरी बाईक पार्किंग करू आणि मग तिथून आपण थोडंसं बीच एक्सप्लोअर करायला जाऊ. तर समोरच पार्किंगसाठी जागा आहे, इथेच आपली बाईक पार्क करू. राईट साईडला पाहू शकता कार आहेत आणि इथे एक बाईक आहे. तर त्या बाईकच्या बाजूलाच आपण आपली बाईक पार्क करूया आणि मग जाऊन बीच एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, आता आपण फायनली पोहोचलो देवगई बीचला आणि वाजले संध्याकाळचे 5. हे तुम्ही समोर पाहू शकता किती सुंदर बीच आहे. हे आहे कशेईचं देवगई बीच. तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेलच. सोशल मीडियामुळे हे बीच खूपच प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे विकेंडला इकडे खूपच गर्दी असते. मुंबईवरून खूप सारे टुरिस्ट विकेंडला इकडे येतात आणि आज विकेंडच आहे त्यामुळे इकडे खूपच गर्दी आहे. आणि तुम्ही पार्किंगमध्ये पण बघितलात किती गाड्या होत्या. जर तुम्ही रत्नागिरीवरून येत असाल तर हे अंतर 45 किलोमीटरचं आहे आणि जर राजापूरवरून येत असाल तर हे 35 किलोमीटरचं असेल. रोडची कंडिशन चांगली असल्यामुळे तुम्ही कुठूनही आलात तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता बघूया या देवगई बीचचे काही सिनेमॅटिक शॉट्स. तर मंडळी, फायनली आपण आता कशेई बीचवरून निघालो आहे. आता आपला पुढचा स्टॉप असेल रत्नागिरी. इथून 45 किलोमीटर्स आहे आणि 6 वाजलेत, लेट झाला आहे. हा बघा सनसेट, खूप सुंदरसा सनसेट होतो आहे. लवकर डे लाईटमध्ये आपल्याला पोचायचं आहे रत्नागिरीला. मंडळी 1 तास दाखवतो इथून रत्नागिरीसाठी आणि ऑलरेडी 6 वाजायला आले. तर आपल्याला डे लाईटमध्ये जायचं आहे. तर आपण बरोबर टायमात निघालो आहे. 7 वाजेपर्यंत आपण रत्नागिरीला टच असू. बघा किती खराब रस्ता आहे. अशा रस्त्याची भीती वाटते. अशा रस्त्याला जर गाडी पंक्चर जरी झाली तरी काही करू शकत नाही, कारण इथे मेकॅनिक जवळ मिळणारच नाही. पंक्चर कसं काढणार? ते माझी एक चुकी झाली. आम्ही लॉंग राईडला एक एक्स्ट्रा ट्यूब घेऊन येतो, बट या टायमिंगला मी एक्स्ट्रा ट्यूब घेऊन आलो नाही. तर आपण फायनली मेन रोडला लागलेलो आहोत आणि इथून रत्नागिरी 40 किलोमीटर्स फक्त. 6:15 वाजलेत आणि आपल्याला 7 वाजायच्या आधी रत्नागिरीला टच व्हायचं आहे. रोडची कंडिशन चांगली असल्यामुळे आपल्याला रत्नागिरीला पोचण्यासाठी जास्त टाईम तर नाही लागणार. साधारणतः 7 वाजेपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसतोय तो आहे पावसचा समुद्र. बघा किती छान रोड आहे आणि समोर जो समुद्र दिसतोय, समोरचा व्ह्यू किती छान आहे बघा. खूप छान वाटतंय इकडून बाईक चालवायला. वाव, किती सुंदर व्ह्यू आहे. आणि कोकणामध्ये तुम्हाला जागोजागी असे सुंदर सुंदर व्ह्यू पाहायला मिळतील. तर बघूया या रोडचे थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स जे आपण ड्रोनमध्ये कॅप्चर केलेत.
तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो ना की कोकणामध्ये जागोजागी तुम्हाला सुंदर सुंदर व्ह्यू बघायला मिळतील. तर बघा हा ब्रिज, आणि या ब्रिजवरून दिसतोय तो व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तर हेच आहे खरं कोकण. तर आता 6:45 झालेत आणि इथून रत्नागिरी फक्त 15 किलोमीटर आहे. म्हणजेच पुढच्या 15 ते 20 मिनटामध्ये आपण रत्नागिरी सिटीमध्ये एंटर करू. तर मित्रांनो, आता आपण रत्नागिरी सिटीमध्ये एंटर करतोय. वाजलेत 7 आणि आपण जो स्टे बघितला आहे तो इथून 4 किलोमीटरवर आहे. तर ही आहे रत्नागिरी सिटी. वाजलेत रात्रीचे 7 आणि पाहू शकता किती ट्रॅफिक आहे इकडे. तर फायनली आपण पोचलेलो आहोत त्या हॉटेलला जिथे आपण स्टे करणार आहोत. तर इथे बाईक पार्क करू आणि मग नंतर थोडा रेस्ट करू, कारण बॉडी खूप टायर्ड झाली आहे. उद्या सकाळी रत्नागिरीमधले आरेवारे बीच करून मग परतीचा प्रवास चालू करू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा अमेझिंग असा दिवस संपला आहे आणि मी आपला व्लॉग इथेच संपवतो आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.